तुमच्या घरात नेहमी पॉझिटिव्हिटी, आनंद आणि पैसा टिकून राहावा असं तुम्हालाही वाटतं ना? आज मी तुम्हाला अशी 10 नैसर्गिक झाडं सांगणार आहे जी वास्तुशास्त्रानुसार खूप शुभ मानली जातात आणि आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहेत. सगळ्यात आधी येतं बांबूचं झाड, ज्याला आपण लकी बांबू असं सुद्धा म्हणतो. हे झाड घरात सुख, समृद्धी आणि चांगलं नशीब आणतं असं मानलं जातं. पूर्व किंवा दक्षिण पूर्व दिशेला लावलं तर खूप चांगला परिणाम दिसतो आणि घरात शांतता सुद्धा वाढते. यानंतर येतं आपल्या सगळ्यांना माहीत असलेलं मनी प्लांट. हे तर प्रत्येकाच्या घरातच आहे आणि नावाप्रमाणे हे झाड पैसा आकर्षित करतं असं मानलं जातं. दक्षिण पूर्व दिशेला लावलं तर खूप शुभ मानलं जातं आणि यामुळे घरातील हवा सुद्धा स्वच्छ राहते. त्यानंतर तिसरं झाड म्हणजे स्नेक प्लांट. हे खास आहे कारण हे रात्री सुद्धा ऑक्सिजन देतं आणि त्यामुळे तुम्ही बेडरूममध्ये ठेवलं तर झोप चांगली लागते आणि मन शांत राहतं. यानंतर येतं झेड प्लांट. हे झाड बऱ्याच जणांनी ऐकलं नसेल. खूप कमी काळजीतही छान वाढतं आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढवतं. उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवणं शुभ मानलं जातं. पाचवं झाड आहे रबर प्लांट. हे झाड सुद्धा बऱ्याच जणांनी ऐकलं नसेल कारण हे झाड घरात स्थिरता आणि समृद्धी आणतं. दक्षिण पूर्व दिशेला ठेवलं तर निगेटिव्हिटी एनर्जी कमी होते आणि हवा सुद्धा शुद्ध होते. सगळ्यात पवित्र झाड ती म्हणजे तुळस. तुळशीचं झाड उत्तर पूर्व दिशेला लावणं खूप शुभ मानलं जातं. हे झाड फक्त धार्मिक दृष्ट्या नाही तर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि रोग प्रतिकार शक्ती सुद्धा वाढवते आणि प्रत्येकाच्या घरात तुळसी असते. त्यानंतर अरेका पाम. हे झाड घरात फ्रेशनेस आणतं आणि वातावरण खूप हलकं आणि शांत ठेवतं. पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवणं योग्य आहे. 8वं झाड म्हणजे ॲलोवेरा. हे झाड औषधी आहे. हे आपल्या सगळ्यांनी माहिती आहे की औषधी गुणांनी भरलेलं हे झाड आहे. त्वचेसाठी, आरोग्यासाठी खूप उपयोगी आहे आणि घरात सकारात्मक ऊर्जा ठेवते. त्यानंतर 9वं झाड आहे पीस लिली. नावाप्रमाणेच हे झाड घरात शांतता आणि पॉझिटिव्हिटी आणतं. यामुळे तणाव कमी होतो आणि हवा स्वच्छ राहते. आणि शेवटचं झाड आहे जेड प्लांट. हे झाड वेल्थ आणि सक्सेसचं प्रतीक मानलं जातं. हे घराच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवलं तर आर्थिक प्रगतीसाठी खूप शुभ मानलं जातं. पण एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, कधीही सुकलेली किंवा कोरडी झाडं घरात ठेवू नका आणि काटेरी झाडं घरात लावणं टाळा. झाड नेहमी ताजीतवानी आणि स्वच्छ ठेवा. तर तुम्हाला यापैकी कोणतं झाड सर्वात जास्त आवडलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.